नमस्कार मंडळी, श्रद्धाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। मी आज बनवणार आहे मसाला स्वीट कॉर्न। त्यासाठी इथं मी मकाचं कणीस घेतलेलं आहे। तर ते कणीस असं सोलून घ्यायचं आहे। त्यानंतर अर्ध्यामध्ये हे कणीस मी मोडलेलं आहे आणि आता याचे दाणे काढून घ्यायचे आहेत। एक एक करून सर्व कणीस हे मी आता सोलून घेणार आहे। तर इथं पूर्ण कणीस सोलून झालेला आहे। तर तवा ठेवला आहे मी गरम करायला। त्यावर तेल टाकलं आहे। तेल गरम झाले की त्यामध्ये टाकणार आहे जिरे। जिरे चांगले तडतडले की मकाचे सोललेले दाणे यामध्ये घालून घ्यायचे आहेत। त्यानंतर उलथण्याने व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर नक्की सबस्क्राइब करा। व्यवस्थित असे हे परतून घ्यायचे आहेत। थोड्या थोड्या वेळानं हलवत राहायचं आहे उलथण्याने। तर पहा, आता इथं मकाचे दाणे बऱ्यापैकी भाजत आलेले आहेत आणि गॅस शक्यतो कमी करायचा, त्यामुळे हे जळणार नाहीत। तर आता टाकणार आहे मी अर्धा चमचा लाल तिखट, काळं मीठ अर्धा चमचा आणि परतून घेणार आहे चांगलं। ज्या वेळेस मकाचे दाणे भाजत येतील त्यावेळेसच हे लाल तिखट मसाला हे टाकायचा आहे। मीठ टाकायचं राहिलं होतं तर आता टाकणार आहे मी अर्धा चमचा मीठ आणि थोडासा चाट मसाला पण टाकलेला आहे। तर पहा, आता हे मकाचे दाणे आपले व्यवस्थित भाजून झालेले आहेत। तर मसाला स्वीट कॉर्न हे आपलं तयार झालं आहे। आता मी घेतलेलं आहे प्लेटमध्ये। यावरती टाकायची आहे कोथिंबीर आणि मस्तपैकी लिंबू पिळायचा आहे। तुम्ही सुद्धा असा मसाला स्वीट कॉर्न घरी बनवून पहा, खूप छान आणि अप्रतिम अशी चव लागते। परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।